पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई येथील विशेष न्यायालयाने आज 20 जून 2026 बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या गाजलेल्या खटल्याचा आज न्यायालयीन शेवट झाला. 3 जून 2006 रोजी काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक यांची नवी मुंबईतील कळंबोली परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे राजकीय वैमनस्य आणि सुपारी देऊन कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार पवनराजे निंबाळकर यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे त्यांना संपवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप पद्मसिंह पाटील यांच्यावर होता. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर अनेक आरोपींवर खुनाचा कट आणि सुपारी हत्येचे आरोप ठेवण्यात आले होते. विशेष न्यायालयानं पुराव्यांच्या आधारे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. या खटल्यातील महत्त्वाचा माफीचा साक्षीदार न्यायालयानं फितूर ठरवला. त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येत नसल्याचे न्यायालयाच्या निर्णयात नमूद करण्यात आले. त्यामुळे अभियोजन पक्षाची बाजू कमकुवत ठरली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. खटल्यादरम्यान 128 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी न्यायालयात साक्ष दिली होती. धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात या प्रकरणाला मोठे महत्त्व होते. पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे सध्या खासदार आहेत. निकालानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.